श्री स्वामी समर्थ, जय शिवराय मित्रांनो. तर आपली ड्युटी आता संपायला आलेली आहे आणि आपलं जे काम होतं ते आता दुसऱ्या पेंटरच्या हातात दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आपली ड्युटी काय असते, ती सकाळी 8:30 ते 5 2 तास ओव्हर टाईम असतो. ओव्हर टाईम आपल्याला कंटिन्यू करायला लागतो. कंटिन्यू करायला का लागतो तर मशीनमध्ये माणसंसुद्धा कमी आहेत आणि जॉब आपल्याला पूर्ण करावं जायला लागतो. कारण की नेक्स्ट शिफ्टची माणसं असतात ती रिटर्न येतात आणि मग आपण जर लवकर गेलो ना तर मग जॉब पूर्णपणे बंद राहतो. आता हे बघा, हे जॉब काढलेत, त्या प्लेटी आहेत, इकडचे जॉब एवढे पेंडिंगमध्ये अजून आहेत आणि ऐकवा चालू आहे. मित्रांनो तुम्हाला दिसतच नाही, तुम्हाला दाखवतो, थांबा जरा एक मिनटं. हा ऐकवाचा युनिट आहे. बघा, याच्यामध्ये केमिकल असतो, त्याने साईड येते आणि हा बघा, हा जुगाड आहे ना, वरची मोटर ते बंद पडले आणि हा जुगाड आहे तो सर्व मी केलेला आहे. त्यानेकरून काय होतं, इथं सर्व खराब होतं आहे. बघा, या सर्व हाताने टाकायचे आहे ना, मला टाकणं बंद झालं आहे, त्यामुळे आता हा जुगाड केलेला आहे आपण. हे लोक बघा ब्लँकेट होतात कसे. तर मित्रांनो असं आपलं काम असतं, तुम्हाला माहितीच आहे. प्रेसमध्ये काम करतो, माझे बरेचसे केमिकल असतात आणि एवढ्या केमिकलला मला समोर जावं लागतं. का मित्रांनो, ऐकवा, आता जे लोक प्रिंटिंगमध्ये काम करत असेल ना त्या लोकांना माहिती असेल ऐकवा म्हणजे काय असतं ते. UV तर खूपच डेंजर असते मित्रांनो आणि माझ्यासाठी तर खूपच घातक आहे. बरेच लोकांनी मला सांगितलं की तू प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करू नकोस आणि मला सुद्धा माहिती आहे, पण एक मजबुरी म्हणून मी करतोय मित्रांनो. असं काय नाही की पैसा पाहाय म्हणून करतोय, मी मजबुरी म्हणून करतोय आणि मी बिझनेस करण्याचं ठरवलं आहे. परंतु काय माहिती आहे, बिझनेसला डायरेक्टली मला होणार नाही, करता येणार नाही. त्यासाठी भरपूर असं प्रयत्न करावे लागतील, कुठं गाला घ्यायला लागेल, कारण रस्त्यावर आपण धंदा करू शकत नाही. तर त्याचे प्रयत्न माझे चालू आहेत. जर ते सक्सेस झाले ना तर मला हे काम वगैरे करायची मला गरज पडणार नाही. भले 2 पैसे कमी मिळतील, पण सुखाने आणि आनंदाने मी खाईन. तर आता माझी ड्युटी संपते, गोल्यांचा टाईम झाला, तर गोल्या घेईन आणि घरी जाताना तुम्हाला थोडंसं दाखवेन. बाहेरचा कलर आहे ना एकदम पूर्णपणे गुलाबी कलरसारखा झालेला आहे. म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदर कसा रंग चेंज होता ना आकाशामध्ये, असा झालेला आहे कलर. तर तुम्हाला कलर पण दाखवतो. जाता जाताना मी माझी रूम कुठं होती ना स्टार्टिंगला जुनी सातवलेला, ती पण दाखवतो तुम्हाला. आणि एक किडनी ट्रान्सप्लांटच्या नंतर एक पेशंट कशी आपली लाईफ जगतो ना मित्रांनो, ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्कीच करा, इतरांना शेअरसुद्धा करा. आणि ज्या लोकांना हे ट्रान्सप्लांट झाले असतं ना अशा लोकांना, माझ्यासारख्या लोकांची गरज असते की एखादा कोणतरी ट्रान्सप्लांट व्यक्ती आपल्याशी काहीतरी बोलतोय. चला आता आपण जातोय घरी आणि बाहेरचं वातावरण बघा एकदम जबरदस्त आहे, एकदम गुलाबी कलरचं सारखं झालंय, पूर्णपणे गुलाबी रंग दिसतोय. मित्रांनो पाऊस येण्या अगोदर तुम्हाला हे सर्व दृश्य आहेत ना ते बघायलाच भेटतात, सर्वांनाच माहिती आहे. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा वाटत असेल की माझा रंगसुद्धा चेंज झालेला आहे, असं वाटतं की काहीतरी सूर्य वगैरे चमकला आहे काय. तर मित्रांनो इथं पण आता जाणार सातवली स्टेशनला. सातवली स्टेशनला गेलो ना तर तिथून रिक्षा पकडणार. आता सध्या बाहेरचं वातावरण आहे ना गुलाबी कलरसारखं झालं आहे. पाऊस याच्या अगोदर सर्व गुलाबी झालं सगळीकडं, एकदम पूर्णपणे उजेड दिसतोय. साईडला भरपूर दुकान आहेत. पहिला माझी इकडं रूम होती स्वतःची, माझ्या कंपनीच्या साईडलाच होती रूम, आणि आता ती रूम आपण विकली आणि गेलो होतो आपण वसई गोखिऱ्याला राहायला. गोखिऱ्यावरून तिच्यापासूनच आपली रूम होती एक स्वतःची, ती पण विकली आणि गेलो कांदवलीला. आता कांदवलीवरून रिटर्न आपण आलो वसईला. तर हा प्रवास खूप एकदम डेंजर प्रवास आहे आपला आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या साईडला एक मोठी कंपनी आहे, नवीन झाली जुडो कंपनी, म्हणून तुम्हाला दाखवतो थोडं तरी. हो मित्रांनो, जुडो कंपनी एकदम बाहेरगावची कुठली तरी आहे. वरती झेंडे वगैरे लावले 2-3 देशातले, आपल्या इंडियाचा झेंडा आहे. बाकीचे कुठले युगाडण्याचे असतील. झेंडे वगैरे आहेत. साईडला बाईक वगैरे भरपूर आले. इकडे सर्व चिकनची मटनची दुकानं भरपूर आहेत, वडापावची वगैरे दुकानं भरपूर आहेत इकडे. तर मित्रांनो हाय मोर्या नाका आणि माझी इथे स्वतःची रूम होती. आता तो दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, माझ्या पाठीमागाची दुकान दिसतात ना, त्या दुकानाच्या पाठीमागाची स्वतःची रूम होती इथे आणि काही कारणास्तव ती आम्हाला विकायला लागली. मग दाखवतो गल्ली. हे बघा, माझी गल्ली दिसते ना, त्या गल्लीच्या बरोबर समोरचीच माझी स्वतःची रूम होती. खूप मिस करतो या रूमला, कारण की आता ती असती ना तर कदाचित या रूममध्ये म्हणजे मला कंपनी जवळ पडली असती, म्हणजे जेवायला वगैरे मी घरी आलो असतो. डॉक्टर आहे ते, म्हणजे बऱ्याच दुकानावर इथं मुंबईपेक्षा चांगले आहे तिकडं. वसई आपलं सातवलीचा एरिया आहे संपूर्णपणे. मित्रांनो फायनली मी घरी पोचलेलो आहे. हे बघा आपली बिल्डिंग आहे, हे बघा, आणि 4 माले चढायचे आहेत आपल्याला टोटली. तुम्हाला असं वाटत असं की मी मास्क वगैरे घालत नाही, तर मास्क वगैरे मी घालतो मित्रांनो. तर हे बघा ही बॅग आहे, ही पाठीवरची बॅग आहे. आणि हे बघा मुलगा आला, माझी बॅग नाही आला वगैरे, काय कर रे. तर
तर माझी बॅग पाठीवरची बॅग आहे आणि हे सर्व सामान आहे ना ते वरती घेऊन जायचं आहे आम्हाला, त्यामुळे तो आला घेऊन न्यायला मला पुढे. हे घे बॅग, ती पकड कांद्यावरचं पकड, मी ते घेतो हातात ते, हे पकड. तर हे बघा मित्रांनो बिल्डिंग आपली. मुलगा आला होता मुलगा रोज खाली येतो बॅग नेण्यासाठी, कारण की चौथा मला आपल्याला बॅग घेऊन चढवत नाही, खूप जड असते. हे बघा आता माझी बॅग यायचं होतं, पाण्याच्या बाटल्या आहेत, त्या बॅगेमध्ये सुद्धा पाण्याची बाटली आहे. आणि त्यांच्यासाठी मच्छी आणली आज मी, मांदेली मच्छी. तुम्हाला दाखवलेच तिथं कुठून मी खरेदी केली ती, परंतु सर्व सामान हातामध्ये होतं आणि मला सर्व शूट करता आलं नाही, त्यामुळे जेवढं करायला भेटलं तेवढं केलं मी. तर आता चौथा माल आपल्याला चढायचा आहे मित्रांनो पूर्णपणे. आई काय करते रे? हा दुसरा मला मित्रांनो आता आलं बघा, मस्तपैकी सजवले, पताकीवर लावले, मध्यवरी असं कोणाचं, लग्नावरी असं कोणाचं झाले, पूर्णपणे सामसूम आहे. आता तिसरा मला चढतोय मी, 2 माले झाले पूर्णपणे. थकाला का देऊ? हां सांग, थकाला होतंय का रे? तर मित्रांनो तिसऱ्या माळ्याची शिडी आमच्या थोड्याशा उंच आहे, त्यामुळे थोडा चढायला त्रास होतो. हे बघा हा तिसरा माळा. सर्व लोक गावी गेलेत मेमध्ये, त्यामुळे कोणी मुलं आहेत नाही जास्त. तर आता चौथा माळा येईल आमचा. तर फायनली मित्रांनो आम्ही चौथ्या माळ्यावरती पोचलो. खूप थकायला होतं 4 माळे चढताना. हे बघा दक्षू गाव मसला. काय रे काय करतो? बोल. अहो तर मोबाईल बघायची माहिती आहे तुला. ही चौथ्या माळ्याची आमची चाल आहे आणि फायनली घरी पोचलो. ए सस्से काय करते का? हा वाचन करते. अजून वाचन बोलायचं, वाचन नाही. हा करण बहिणीचा मुलगा गावावरून आलेला आहे. आणि ही आपली आई जोगेश्वर होती 1-2 महिने बहिणीकडे, तिची काळजी करायला. तुझं कशी वाचते बघा, वाच. वाचत घ्यायचं मग तुला पाठ होऊन जाईल. मित्रांनो ही सायकल तो. हे बघा अभ्यासाचं नाव होतं, म्हणजे बाबा आले तर घरी म्हणून अभ्यास दाखवते, भरपूर अभ्यास करते. मग केला हे अभ्यास. आणि आपलं किचन इथे रस्त्यासाठी एकदम शॉर्टकट काहीतरी केलेलं आहे. हे बघा मित्रांनो मी मांदेली आणलेले 50 रुपये वाटा. तर मित्रांनो फायनली घरी आपण पोहोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवलं काय काय करतात ते. आम्ही आता फ्रेश होते, जरा अंघोळी वगैरे करतो, त्याच्यानंतर मग जेवण झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो काय जेवायला केलं ते. आणि हा असा आमचा रुटीन असतो. तर गोल्यावर झाले 7:30ची गोळी मी सातवली स्टेशनलाच घेतली. आणि आता दुसरी जी गोळी आहे बीपीची ती आता संध्याकाळी रात्री 9:30 वाजता घ्यायला लागेल. त्याच्यानंतर झोपायचं, मग सकाळी उठल्याच्यानंतर पुन्हा तिचं रुटीन चालू. तर मित्रांनो आमचा जेवणाचा टाईम झालेला आहे, जरा 9 वाजलेत. आता थोडासा उशीरच झाला. तर तुम्हाला दाखवतो जेवायला काय काय बनवलेलं आहे ते. आणि व्हिडिओ एंड पण सुद्धा आता मी करणारच आहे ते, बघूया. बघा आईकडे बायको प्रिन्सी आहे कर का ओम दादा. तर मित्रांनो हे बघा आपल्याला डाळ आहे, भाजी आहे आणि भाकरी. आणि आईच्या ताटामध्ये काय मांदेली आहे आणि रस्सा आहे मांदेलीचाच. पेन्सी काय पेन्सी रागावले जरा. तुम्ही सर्वांनी जेवायला या. आणि जर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, छोटासाच ब्लॉग बनवला आहे, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि असाच तुमचा प्रेम आमच्यावरती राहू दे सर्वांवरती. तर पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.